पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील 14वा घटक नकाशा आणि खुणा, पान नंबर 86. या घटकावरील अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा माझा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ्यपुस्तक पान नंबर 86 वरील घटक क्रमांक 14वा नकाशा आणि खुणा हा घटक पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचे नीट निरीक्षण करा. यामध्ये निसर्गतः असलेल्या आणि मानवाने निर्माण केलेल्या काही गोष्टी दिसत आहेत. निसर्गाने तयार केलेल्या नदी, झाड, डोंगर, गवत तुम्हाला दिसत असतील. या गोष्टी निसर्गाने तयार केलेल्या आहेत. तर मानवाने म्हणजे आपण निर्माण केलेल्या गोष्टी, शाळा, पाण्याची टाकी, घर, विहीर तुम्हाला दिसत असेल. तुमच्या शाळेच्या घराच्या परिसरात दिसत असलेल्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित गोष्टींचे वर्गीकरण तुम्ही याप्रमाणे करा. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. मानवनिर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनाचाच वापर करतो. उदाहरणार्थ, आपण झाडाच्या लाकडापासून खुर्ची, टेबल, बाके इत्यादी वस्तू बनवितो. या चित्रात अंजूचे घर आणि तिची शाळा दाखविली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा दूरध्वनी केंद्र, पोलीस चौकी, पोलीस वसाहत, उद्यान, मध्यभागी जिल्हा रुग्णालय, त्याच्या शेजारी हॉटेल, जिल्हा परिषद कार्यालय, मध्यवर्ती बाजार, पोस्ट ऑफिस यासारखी ठिकाणे दाखविली आहेत. त्याचप्रमाणे अंजूच्या मैत्रिणीचे घर, पुतळा, बस स्टॉप, वडाचे झाड इत्यादी गोष्टी दाखविल्या आहेत. त्या तुम्ही नीट निरीक्षण करायच्या आहेत. या निरीक्षण केलेल्या बाबींवरून तुम्ही पुढील नोंदी वहीत करा. अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा मार्ग तुम्ही निवडा. या रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोणकोणत्या दिशांना येतात याची नोंद घ्या. शाळेकडे जाताना कोणकोणत्या दिशांना वळावे लागले ते देखील वहीमध्ये नोंद करा. अंजूचे घर व परिसराचे चित्र छोट्या आकारात पुढे दिले आहे. या चित्रात मात्र खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवल्या नाहीत. त्यांच्या जागी विशिष्ट खुणा दाखवल्या आहेत. तसेच वेगवेगळे रंगही वापरले आहेत. खुणांच्या पुढे त्या कशाच्या आहेत ते लिहिले आहेत. परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. या चित्राला आराखडा असं म्हणतात. या आराखड्याचे निरीक्षण करून पुढील कृती तुम्ही वहीवर करा. या आराखड्यात घरासाठी विशिष्ट खूण दाखविली आहे. अशी खूण किती वेळा आहे ती संख्या घरापुढे लिहा. त्याचप्रमाणे झाडासाठी वापरलेली खूण शोधा. अशी खूण झाडासाठी किती वेळा दाखविली आहे ती मोजून लिहा. नेहमी लक्षात ठेवा, आराखडा तयार करताना विविध खुणांचा व रंगांचा वापर करतात. आराखड्याचा नकाशा करण्यासाठी त्यामध्ये दिशा, सूची, शीर्षक व प्रमाण द्यावे लागते. नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ, प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी. आराखड्याचा नकाशा करताना या नकाशामध्ये दिशा, सूची, शीर्षक व प्रमाण या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दिशा दिल्यामुळे नकाशाची दिशा कळते. सूचीमुळे विविध खुणा कशासाठी वापरल्या आहेत ते आपल्याला समजते. आणि शीर्षकामुळे नकाशाचे नाव, थोडक्यात नकाशा कशाचा दिला आहे ते आपल्याला समजते. माहीत आहे का तुम्हाला, आपले पूर्वज देखील नकाशे तयार करत होते. ते प्राण्यांची कातडी, हाडे, कवड्या, मातीची किंवा दगडाची पाटी इत्यादींचा वापर नकाशा तयार करण्यासाठी वापरत असत. सोबत त्या काळातील मातीची पाटी तुम्हाला दाखविली आहे. पान नंबर 90 वरील महाराष्ट्र राज्य प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतूक मार्ग नकाशाचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे वहीत नोंदवा.
महाराष्ट्रात जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट असलेल्या जिल्ह्यांची नावे वहीत नोंदवा. नकाशातील सूची पाहून गरम पाण्याचे झरे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत ते वहीत लिहा. आपल्या राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये लेणी आहेत त्या जिल्ह्यांची नावे लिहा. नकाशातील बंदर असणारे जिल्हे शोधा व त्यांची नावे वहीत लिहा. सूचीतील माहितीचा वापर करून मानवनिर्मित व नैसर्गिक घटकांची वर्गवारी करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात काय शिकलो? नकाशातील नैसर्गिक व मानवनिर्मित घटक ओळखणे. आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. नकाशा तयार करताना विशिष्ट खुणांचा वापर करतात. या पाठावरील स्वाध्याय पाठ्यपुस्तक पान नंबर 87 व 90 वरील नकाशा निरीक्षण करून नोंदी वहीत लिहा.